नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांना बोर्ड परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपला इंग्रजी विषयाचा पेपर आहे. अतिशय महत्त्वाचा पेपर. खूप विद्यार्थ्यांना हार्ड जातो, पण काही काळजी करू नका. अतिशय शांतपणे हा पेपर सोडा. नक्की तुम्हाला चांगले मार्क ह्या परीक्षेत मिळतील. टेन्शन घेऊ नका. आपण पहा, मॉडेल ॲन्सर पेपर ह्या ठिकाणी घेतलेला आहे. विद्यार्थ्यांनी तो कसा सोडवला पाहिजे यावरती आपण फोकस करणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर टॉपर विद्यार्थी कसे पेपर सोडवतात बा, सिस्टमॅटिक ॲक्युरेसी त्याच्यात कशी असते, खाडाखोड नाही, अतिशय सुंदर लिखाण, हे जर तुम्ही बोर्ड परीक्षेमध्ये मेंटेन करू शकलात तर खरंच तुम्हाला ही चांगल्या पद्धतीचे मार्क ह्या परीक्षेमध्ये मिळवता येते. ते इंग्रजीचा पेपर तुम्ही कसा लिहायला हवा याचा एक नमुना मी ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवतो आहे. सेक्शन पहिला जो आहे तो तुम्ही असं वरती मेन्शन करा. क्वेश्चन त्याच्यातला कुठला सोडवायला घेतला आहे, कॉम्प्रिहेन्शनचा. A1 ॲक्टिव्हिटीमध्ये सिक्वेन्स लावायचा आहे, तर तो सिक्वेन्स अशा व्यवस्थित पद्धतीने लावायचा. वेब डायग्रॅम विचारलेली आहे, तर ती ही अशी व्यवस्थितपणे त्या ठिकाणी काढायची आहे. त्यामध्ये खाडाखोड करू नका. खाडाखोड झाल्यानंतर विचित्रपणा दिसतो तो टाळायचा आहे, म्हणजे पेपर तुमचा छान दिसतो. त्यानंतर सपोर्टिंग डिटेलमध्ये असे वाक्य दोन आपल्याला त्याच्या संदर्भात विचारलेले सक्सेसच्या संदर्भामध्ये, तर ते लिहिण्याची मेथड पहा कशा पद्धतीने. तुम्ही असं जर थोडंसं क्रिएटिव्हिटी पेपरमध्ये केली थोडीशी, फार नाही करायचं काही पण विचित्र, थोडंसं. किती मस्त वाटतं हे. 1 नंबर 2 नंबर असे वेगळे कॉलममध्ये दिसत आहेत. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्सचा क्वेश्चन आहे, तो सोडवलेला आहे व्यवस्थित. एक मला सांगावं वाटेल तुम्हाला की 2 पेन तुम्ही जर वापरले तरी चालू शकतात, पण ते फक्त आणि फक्त ब्लॅक आणि ब्ल्यू असायला हवेत. उत्तर फार छान दिसतं. ब्लॅक पेनने तुम्ही पॉईंट लिहिले आणि उत्तर जर ब्ल्यू पेनने लिहिलं तर खूप छान दिसेल. ते अजून प्रेझेंटेशन तुमचं चांगलं होईल. प्रॉब्लेम काही येत नाही ब्लॅक आणि ब्ल्यू पेन असेल तर. तुम्ही आता तर मुळातच CCTV कॅमेरे तुमच्या वर्गांमध्ये असणार आहेत, तिथं रेकॉर्डिंग होणार आहे. तुम्ही कुठलीही कॉपी करत नाही आहे किंवा काय, एक चांगला पुरावा आपल्यासाठी तयार झालेला आहे. आपण जर चुकी केली नसेल, काही इतर गोष्टी करत नसेल, तर एक पॉझिटिव्ह घ्या त्या कॅमेऱ्यांना, की आपण निर्दोष त्या गोष्टीतून सुटण्यासाठीचं आपल्याला एक साधन दिलेलं आहे, की त्याच्यामुळं आपण बिनधास्तपणे पेपरच्या हॉलमध्ये बसून आपला पेपर कलेक्ट करू शकतो. कोणी आपल्यावरती ऑब्जेक्शन घेऊ शकत नाही. तर एक चांगली गोष्ट आहे. असं आपण त्याच्याकडे पहा आणि 2 पेन वापरा. आपल्याला केव्हाही त्या ठिकाणी चेक करता येईल की कॉपी केस नाही आहे. मी प्रेझेंटेशन पेपरचं छान केले, त्याच्यासाठी 2 पेन वापरले, काही प्रॉब्लेम येणार नाही. लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन आहे पहा. पर्यायासह उत्तर लिहिली जातात नेहमी. बरेचसे विद्यार्थी फक्त उत्तर लिहिण्याकडे कल असतो, पर्याय लिहित नाही ॲन्सरमध्ये. बी नंबरचा पर्याय बरोबर होता, इथेही बी नंबरचा पर्याय बरोबर आहे. कुठलं वाक्य ते त्याच्यासमोर लिहिले. त्यानंतर A6 ॲक्टिव्हिटीमध्ये व्हॉकॅब्युलरीचा प्रश्न होता आणि त्याच्यावरती डायरेक्ट उत्तरं लिहिली तुम्ही अशी. आता हे एकासमोर एक लिहिलेली आहेत जागा नसल्यामुळे, पण एकाखाली एक अशा व्यवस्थित पद्धतीने ते लिहिली तर अजून छान पेपर दिसेल. त्यानंतर लँग्वेज स्टडी नॉन टेक्स्च्युअल ग्रामरवरती डिपेंड असलेला B1 ॲक्टिव्हिटीचा, तर त्याच्यामध्ये डायरेक्ट आन्सर लिहायचे आपल्याला, कारण पर्यायच निवडायला येतात. तिथं जे पर्याय आहे ते पर्याय लिहायचं आणि त्याच्यासमोरील वाक्य आहे तसंच्या तसं लिहायचं. स्पॉट द एररमध्ये तुम्हाला चेंज करावं लागतं. वाक्यातलं स्पॉट एरर काय आहे तो काढावा लागतो. ते इथं एरर होता कुठं, मोर हा शब्द एक्स्ट्रा आला होता, कारण मोर आणि ER प्रत्यय असे दोन्हीही घटक एका वाक्यात येत नाही. एकतर मोर येईल किंवा ER प्रत्यय असलेलं विशेषण येईल. तर इथं ER प्रत्ययाचं विशेषण असेल तर मग ते डायरेक्ट तेच घ्यायला हवं. मोर त्यावेळेस घ्यायचं नाही. ज्या शब्दाला ER प्रत्यय जोडता येत नाही ना, त्याच्या आधी आपल्याला मोर वापरावं लागतं. पण इथं ER तर जॉईंट आहे, मग इथं मोरची काही गरज नव्हती, म्हणजे वाक्यात इथं चूक केली होती. तर एक शब्द काढला की वाक्य तुमचं बरोबर झालं असतं. आणि पहा, ॲन्सरमध्ये तुम्ही क्वेश्चन लिहू नका, हे क्वेश्चन लिहू नका. ॲन्सर लिहिते ना, तर तिथं असं हायलाईट करू शकता तुम्ही, अंडरलाईन करू शकताय की इथं एरर होता, म्हणजे ते अजून इम्प्रेशन क्रिएट होतं त्याचं. एक्स्ट्रॅक्ट आहे कसलं आहे,
ठीक आहे. हां, म्हणजे पुढचा नॉन टेक्स्च्युअल जो उतार आहे त्याच्या संदर्भातले आहेत. यात थीम विचारलेली होती याची, तर त्या 2 थीम मी इथं पण शोधलेल्या आहेत. त्यानंतर एक फ्लो चार्ट काढायला सांगितलं होतं, तर तो पण पहा किती व्यवस्थित पद्धतीने तुम्हाला दिसतो. पाहायला छान वाटतं ना, असा पेपर प्रेझेंट करायचा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न विचारला होता पर्सनल रिस्पॉन्सचा परत आहे, ग्रामरचा आहे, पॅसिव्ह व्हॉईस विचारला आहे. सेकंड नंबरचा आन्सर आहे. पुढे लिहिले मॉडेल ऑक्झिलरी विचारली, थर्ड नंबर टाकून पुढे लिहिलेले. त्यानंतर हॉकॅब्युलरी मॅच द कॉलम केलेले होते, तर कॉलम व्यवस्थित तयार केलेत पहा. छोटे शब्द आहेत तर तिथं छोटे कॉलम केलं आहे आणि बाकीचं मोठं आहे त्याच्यासाठी मोठा. बरेचसे विद्यार्थी मधोमध कॉलम करतात ए बी आणि मग शब्द छोटे आणि एका कॉलममध्ये फार मोठे, मग ते व्यवस्थित दिसत नाही. किती सुंदर एका लाईनीमध्ये एक असं पेपर असायला हवा. त्यानंतर क्वेश्चन बी समरी रायटिंग आहे. टायटल द्या, टायटलला बॉक्स केलं आहे, किती छान दिसतं आहे. प्रेझेंटेशन पहा तुम्ही, उत्तरं तर तुम्ही लिहिणारच आहे पण प्रेझेंट देखील आपल्याला पेपर चांगला करता आला पाहिजे. अशी उत्तरं लिहिणं फार गरजेचं आहे. मी म्हटलं ना 2 पेन वापरा, पहा इथे 2 पेन वापरले किती छान तुम्हाला ते पाहायला बरं वाटतं. असा पेपर आपला असावा. तर माइंड मॅपिंग आहे, सुंदर पेनानेच केले, किती छान केले, किती छान वाटेल बरं असं डिझाईन तुम्ही केले. तर फार वाकड्या तिकडे काहीतरी वेगळ्या करण्यापेक्षा सिम्पलपणा त्याच्यात जर आणला तर खूप छान दिसतो पेपर आपला. त्यानंतर पोएट्रीवरती क्वेश्चन होता. इंडिपेंडन्स आणि सेल्फ रिलायन्सचं असे 2-2 वाक्य आपल्याला तिथं लिहायची होती, कडवी लिहायची होती वाटते. तर तेही पहा, पहिल्या याचं 1-2 नंबर टाकून एका कॉलममध्ये, दुसऱ्याचं 1-2 नंबर टाकून दुसऱ्या कॉलममध्ये. सुटसुटीतपणानं किती छान वाटतं असा पेपर आपण. यानंतर A3 ॲक्टिव्हिटीजमध्ये पुन्हा पर्सनल रिस्पॉन्सचा प्रश्न आहे. तो आता आपण एक्सप्लेन करत नाही, जे काय असेल ते असेल. फिगर ऑफ स्पीच आहे. तर फिगर ऑफ स्पीच कोणतं होतं? रिपिटेशन होतं. मग कुठं ते होतं? कशाच्या कोणत्या शब्दावर रिपिटेशन तुम्हाला दिसतंय? पोएटिक ॲक्टिव्हिटी आहे 5मध्ये. मग कविता लिहा म्हटली होती तुमच्या भाषेमध्ये, तर त्या लिहिलेल्या आहेत. इथं थोडी जागा कमी सोडली, जागा व्यवस्थित सोडा. मध्ये गॅप पण पाहिजे ना आपल्याला व्यवस्थित. ॲप्रिशिएशनचा प्रश्न आहे. फार काही नाही आलं तर तुम्ही असं शॉर्टमध्ये पण ॲप्रिशिएशन करू शकता. मी एक तुम्हाला सुंदर व्हिडिओ त्याच्यावरती 2 व्हिडिओ ॲप्रिशिएशनचे बनवले होते, पाहिले असतील तर तुम्हाला कळेल. पोएमचं नाव, पोएटचं नाव, थीम काय आहे, रायमिंग स्कीम काय त्याच्यात विचारली आणि मॅसेज काय मिळतो, असे 4-5 पॉईंट तुम्ही लिहिले की ॲप्रिशिएशन होऊन जातं. ते कवितेप्रमाणे डिपेंड आहे. त्यानंतर सेक्शन 3 रायटिंग स्किलचा प्रश्न आहे. क्वेश्चन 4 ABCD मध्ये एक आपल्याला रायटिंग स्किल कंप्लीट करायचे आहे. तर हे पहिलं 4A मधलं रायटिंग स्किल आहे व्हर्च्युअल मेसेजचं. तर त्याचा फॉर्मॅट पहा मेसेजचा कसा असतो. हे जरी तुम्ही लिहिलं ना, फॉर्मॅट जरी तयार केला, सगळं आतमध्ये चुकीचं असेल तरी त्याला मार्क असतात फॉर्मॅटचे. काही 1-2 मार्क ठरलेले आहेत, ते मार्क मिळून जातात. त्यामुळे चुकीचं उत्तर लिहा, त्याला मार्क आहेत इंग्रजीमध्ये, ते आपण करत नाही. ते करणं फार गरजेचं आहे. काही नसतं इथं, फक्त डेट लिहायची असते सुरुवातीला, नंतर टाईम लिहायचा असतो आणि कोणाला तुम्ही मेसेज पाठवा आणि त्याचं नाव. हे 3 गोष्टी तर सहज तुम्हाला जमणार आहेत. थोडंसं वाकडं तिकडं वाक्य तयार करून मधली बॉडी तयार करा. ती कशी तयार करायची ती प्रश्नपत्रिकेत दिलेली असते. त्यातलेच वाक्य घेऊन तुम्ही ते वाक्य बनवून मेसेज बनवायचा. आणि तुम्ही स्वतः कोण इमॅजिन करायला सांगितलं, यू आर अ शुभम, इमॅजिन यू आर अ शुभम. मग तुम्ही शुभम आहात ना, तर शुभम तुमचं नाव खाली येईल. जे इमॅजिन करायला सांगितले त्याचं नाव खाली घ्यायचं आणि तो मेसेज तयार करत असणार आहे बऱ्यापैकी 90% प्रश्नांमध्ये. तो जो लिहितो तो खाली लिहा, कोणाला लिहितो तो वर येणार आहे. ओके, असा मेसेज दिसला पाहिजे. त्याला बॉक्स केलेला आहे, किती छान आहे, बॉक्स केला आहे. असा बॉक्स करून तुम्ही मेसेज तयार करायचा. त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चन आहे. वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने हे प्रश्न सांगितलेले क्वेश्चनच्या बाबतीमध्ये फार याच्यावरती एक्सप्लेन केलेलं आहे. तर लिहायचं कसं आपण, की कसं लिहिल्यावरती छान दिसेल, इथं अशा पद्धतीने लिहिलेल्या.
मला तर हे फार छान वाटलं लिहिताना. असं जर उत्तर लिहित असाल तर किती छान तुमचा पेपर दिसेल बरं. तर असाही पेपर तुम्ही इंटरव्ह्यू क्वेश्चन देखील अशा पद्धतीने व्यवस्थित लिहिले तर पाहायला सुंदर एकदम एका लाईनीमध्ये सगळे उत्तरं येतात. पॉईंट एका बाजूला येतात. हे पॉईंट लिहायचे की नाही, नाही लिहिले तरी चालतात, लिहिले तरी चालतात. हे डिपेंड तुमच्यावरती तुम्हाला कसं चांगलं मांडता येईल तसं. त्यानंतर सीमध्ये स्पीच रायटिंग आहे. तर स्पीच रायटिंग ह्या पहिल्या 2 लाईन तर पाठ करून यायच्या. कुठलेही स्पीच असू द्या लिहून टाकायच्या मस्तपैकी. त्यानंतर त्या घटकाशी रिलेटेड 2 टॉपिक 2 पॅरेग्राफ क्रिएट करायचे आणि शेवटचे 1-2 ओळी पाठ करून टाकायच्या आणि त्या कुठल्याही असू द्या तिथे लिहून टाकायच्या. वरच्या 2 शेवटच्या 2 फिक्स आहेत आपल्या. मध्ये फक्त तुम्हाला ते चेंजेस करायचे थोडेफार. त्यानंतर डी अटेम्प्ट एनीवनमध्ये रिव्ह्यू विचारलेला आहे. मग फिल्म रिव्ह्यू आहे. तर फिल्म रिव्ह्यू देखील आपण आता सर्वांनी केलेलंच असणार आहे. त्याच्यातही असं पॉईंटला वेगळे पेन वापरा आणि वेगळे म्हणजे ब्लॅक वापरा आणि बाकीचे एक्सप्लेनला ब्ल्यू वापरा. त्यानंतर पहा नॉवेलचं सेशन सगळ्यात शेवटचं क्वेश्चन 5वं हिस्ट्री ऑफ नॉवेलचा पहिला मध्ये प्रश्न विचारला जातो. ऑड 1 सांगितलेले आहेत. कोणते ऑड आहेत ते इथे लिहून टाका. कंसामध्ये त्याचं कारण दिलेलं आहे तुम्हाला समजण्यासाठी. हे लिहिण्याची गरज नाही. फक्त त्याचे कोणतं ऑड होतं ते ओळखायचं होतं. ट्रू ऑर फॉल्स वाक्य ओळखायची होती, ते ओळखलेत. त्यानंतर बी नॉवेल टू सर्व विथ लववरती प्रश्न असतात 2. तर एकदम 2 मार्काला प्रश्न असल्याने 1-2-3 ओळीच्या 2-3 वाक्यांच्या पुढे त्याच्यात उत्तर नाही लिहिलेलं. तर मी तुम्हाला सांगितलेले मी याच्यावरती तुम्हाला काही कॉमन ॲन्सरची उत्तरं तयार करून दिली होती. तुम्हाला सांगितलं हे लिहून टाका, मार्क मिळणार आहे तुम्हाला 100% द्यायचे. तर हे दोन्हीही प्रकारचे प्रश्न त्या एकाच नॉवेलवरती असतात. तर त्याचे ॲन्सर सांगितले होते. ते पाठ केलेले असतील तर त्याच्यातले जे काही पाठ आहे ते तुम्ही इथं लिहा. आणि डीमध्ये देखील सेम तशाच पद्धतीने कॉमन ॲन्सर दिलेले होते. ते कॉमन ॲन्सर लिहून टाकले की तुम्हाला इथं त्याचे मार्क मिळून जातात. तर असा पेपर लिहिणं फार गरजेचं आहे. असा पेपर जर तुम्ही लिहिला तर खूप छान मार्क तुम्हाला ह्या विषयात देखील पाहायला मिळते. चला तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूया. भेटूया पेपर संपल्यानंतर आज होणाऱ्या बोर्ड परीक्षेच्या उत्तरांच्या माहितीसोबत. तोपर्यंत नमस्कार.